नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. बीएमसीच्या 200 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. भ्रष्टाचाराच्या 142 प्रकरणात एसीबी तर्फे ही चौकशी करण्यात आली आहे. कोरोना काळातील आर्थिक व्यवहाराविषयी मुंबई महापालिकेची कॅग मार्फत चौकशी सुरू असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून म्हणजेच एसीबी कडून भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणात चौकशी सुरू असल्याचं समोर आलेलं आहे आणि पालिकेच्या तब्बल 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचाराच्या 142 प्रकरणात एसीबी तर्फे चौकशी सुरू आहे. तर या 142 पैकी 105 प्रकरणांमध्ये न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले असून 37 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करणं अजूनही बाकी आहे, अशी माहिती पालिकेनं माहितीच्या अधिकारात दिलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, बीएमसीच्या 200 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. एसीबी कडून काय सविस्तर अपडेट? नक्कीच प्राजक्ता, ही मोठी कारवाई म्हणावी लागेल. अँटी करप्शन ब्युरोच्या रडारवरती आता हे अधिकारी आहेत. 142 प्रकरणांच्या बाबतीत 105 प्रकरणं जे आहेत ही न्यायालयात त्याच्या बाबतीत आरोपपत्र जे आहे हे दाखल करण्यात आलेलं आहे आणि कोविड काळातील जो भ्रष्टाचार आहे याच्या बाबतीत या अधिकाऱ्यांना याच्यामध्ये जबाबदार धरण्यात आलेला आहे. जवळपास 200 अधिकाऱ्यांची याच्यामध्ये चौकशी होण्याची आता शक्यता आहे, कारण का कॅगमध्ये अशा पद्धतीचा रिपोर्ट जो आहे तो सुद्धा सादर करण्यात आलेला आहे. आणि कोविड काळात जो भ्रष्टाचार झाला होता याच्या बाबतीत अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत हे झाले होते आणि एकूण 142 प्रकरणे जी आहेत ही समोर आली होती. न्यायालयात आता या 142 पैकी 105 प्रकरणांच्या बाबतीत आरोपपत्र जे आहे हे दाखल करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता अजून काही महानगरपालिकेचे अधिकारी याच्या बाबतीत रडारवर येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या बाबतीत आता नेमकी या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर हे प्रकरण आता न्यायालयात गेलेलं आहे, त्यामुळे इतर अधिकारी आहेत त्यांची काय चौकशी केली जाते किंवा कशा पद्धतीनं चौकशी केली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्राजक्ता, निश्चितच आता ही चौकशी नेमकी कोणत्या वळणावर जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. एक मोठी बातमी. मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागानं 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 2 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून ठेवलेले $90,000 आणि अंडरगार्मेंट्समध्ये लपवून ठेवलेले 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त करण्यात आलंय. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सध्या सुरू करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आज दुपारी 12:30 वाजता ते दिल्लीला निघणार आहेत. सहकार क्षेत्रासंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी महत्त्वाची चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आणि याच बैठकीमध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील इतर विकास कामांबाबत देखील चर्चा होणार आहे. आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या. आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. कोविड काळातील भ्रष्टाचाराविरोधात मनसे आता आक्रमक झाले आहे. भ्रष्टाचाराविरोधात मनसे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणार आहे. तसंच चौकशीसाठी महापालिका आयुक्तांकडे देखील तक्रार करणार आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये जे राजकारण झालं ते फक्त आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठी सुरू आहे, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला. योग्य वेळ आल्यावर याबाबत खुलासा करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं. हे फक्त आणि फक्त आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठी झालेलं राजकारण आहे. या राजकारणाचा जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सविस्तर खुलासा आम्ही सगळेजण करू. परंतु ह्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना डॉक्टर सुधीर तांबे माहिती आहे, तांबे परिवार माहिती आहे, ते कोणीही आम्ही फसवलं या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. सरकार विरोधातील नाना पटोलेंची विधानं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असा टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय. शेड्यूल 10 नुसार 14 फेब्रुवारीला सरकार पडेल असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं. मुंगेरी लाल स्वप्न पाहायचा,
गणपतवानी स्वप्न पाहायचा, गणपतवानी बिडी पितांना चावायचाच नुसतीचं काढी, मनाशीचं न म्हणायचा की या जागेवर बांधीन बाडी. तर कोणाला 14 तारीख व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी असं स्वप्न पडत असेल, त्याच्यावर काही बंधन आहे का? फक्त एवढंच आहे की असे नेत्यांनी कमी शब्दामध्ये बोललं पाहिजे. भास्कर जाधव यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केलेली आहे. तसंच नारायण राणेंबद्दल बोलाल तर मतदारसंघात येऊन अब्रू काढेन असा इशारा राणेंनी दिला. तसंच भास्कर जाधवांना आपणच राजकारणातून बाद करणार असल्याचं आव्हान देखील त्यांनी दिलं. राणे साहेबांवर बोलशील तर अजून पण भाषा खाली जाऊ शकते. गुहागरमध्ये येऊन तुझी आबरू काढणार, लक्षात ठेव. अवकादीत राहा. राणे साहेबांचं काम करतील, ते त्यांच्या लेवलचं जे काय आहे ते करतील. तू तुझ्या लेवलमध्ये राहायचं. राज्यपालांनी पंतप्रधानांकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केलाय अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसंच वंचित सोबतची उद्धव पक्षाची आघाडी ही मुंबईपुरती असून पुढे बघूया असं वक्तव्य देखील त्यांनी केलं. माननीय गव्हर्नर यांना जर राजीनामा द्यायचा होता, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. देशमुखांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. नवाब मलिक यांचा मुलगा फराज आणि सुनेला सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. कुर्ला पोलिसांनी गेल्या आठवड्यात या दोघांविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्र सादर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून 33व्या आठवड्यात गर्भपाताला अनुमती देण्यात आलेली आहे. तसंच गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची हा अधिकार पूर्णपणे महिलेचाच असून तो निर्णय ती एकटीच घेऊ शकते असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. मुंबई महापालिकेनं पूरमुक्त मुंबईचा संकल्प केलेला आहे. परळ, दादर, माटुंगा आणि वरळीमध्ये पर्जन्य वाहिन्यांची पुनर्रचना केली जाणार आहे. या कामासाठी 44 कोटी 35 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. सातारा शहरात हातात कोयते घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या 5 युवकांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या कोयता गँगनं काल संध्याकाळच्या सुमारास एका 4-चाकी गाडीची तोडफोड करून भर रस्त्यात राजपथावर एका नागरिकाच्या गळ्याला कोयता लावून धमकी दिली. या प्रकरणात पोलिसांनी 5 युवकांना सातारा इथल्या पोवई नाका इथून ताब्यात घेतलंय. साताऱ्याच्या वाडेगावच्या हद्दीमध्ये महामार्गाजवळ असलेल्या हॉटेल परिसरात एकावर गोळीबार करण्यात आलाय. शुक्रवार पेठेतील एकाची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रात्री 1च्या सुमारास हा गोळीबार करण्यात आल्यानंतर मारेकरी फरार झाले. घटनास्थळी तालुका पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी बहिरम यात्रा आता चांगलीच रंगात आली असून इथे दररोज हजारो भाविकांची गर्दी उसळते. वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होणार आहे. दगडफेकीच्या वाढत्या घटनांनंतर कलम 153 आणि 154 नुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. आतापर्यंत वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीच्या 12 घटना घडल्या असून 18 जणांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीमध्ये जवळपास 1000च्या वर अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. हा प्लॉट एमआयडीसीच्या अखत्यारीत येत असल्यानं अनेक दिवसांपासून झोपडपट्टी धारकांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. बीबीसीचा बंदी घातलेला माहितीपटाचं स्क्रीनिंग हैदराबाद विद्यापीठात करण्यात आलं. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून सविस्तर बातमी. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातील बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती होती. राज ठाकरेंनी खुमासदार शैलीमध्ये यावेळी भाषण करत बाळासाहेबांचे किस्से आणि आठवणी सांगितल्या. यावेळी 1999 सालचा सुरेशदादा जैन यांचा किस्सा सांगितला. मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली हे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं. बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी टोलेबाजी देखील केली. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण काल झालं आणि या सोहळ्याला राज ठाकरे देखील उपस्थित होते. राज ठाकरेंनी खुमासदार शैलीत भाषण यावेळी केलं आणि बाळासाहेबांचे अनेक किस्से आणि आठवणी या कार्यक्रमादरम्यान सांगितल्या. यावेळी त्यांनी सुरेशदादा जैन यांचा देखील किस्सा सांगितला आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी कशा प्रकारे सत्तेला लाथ मारली हे त्यांनी आवर्जून सांगितलं. तसंच बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी जबरदस्त टोलेबाजी देखील केली.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच हवा म्हणून बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली असा किस्सा देखील यावेळी राज ठाकरे यांनी सांगितला. जावडेकर आणि अजून एक 2-4 जण भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेचे असे बाहेर त्या गाडीमधनं आले. मला म्हणाले राजसाहेब जरा बाळासाहेबांना भेटायचं. म्हटलं अहो ते झोपलेत आता. त्यांनी मला सांगितलं की आता आमचं दोघांचंही असं ठरलेलं आहे की सुरेशदादा जैन हे आपल्या युतीचे मुख्यमंत्री असतील आणि सगळ्यांचं ठरलेलं आहे की बाबा ते आमदार खेचून आणतील, काही करून आणतील आणि मग आपलं सरकार बसतंय. तर फक्त हे बाळासाहेबांच्या कानावरती घालायचं होतं. ठीक आहे म्हटलं. वरती गेलो. काळोख होता, शांतता होती. आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो. त्याच्यामुळे मी त्यांना उठवलं. म्हटलं ए काका उठ. म्हटलं नाही त्यात आमच्याकडे खाली जावडेकर वगैरे सगळेजण मंडळी सगळे आलेली आहेत आणि ते म्हणतात की आजच्या सरकार बसेल. कसं म्हटलं. ते म्हणतात की सुरेशदादा जैनना मुख्यमंत्री करायचं आणि बाकीचे सगळे ते आमदार निवडून आणतील. आजच्या संध्याकाळपर्यंतच आपलं सरकार बसेल. माझ्याकडे असं बघितलं त्यांनी. त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल, दुसरा कोणी बसणार नाही. वळले आणि झोपून गेले. मला त्या क्षणाला कळलं हा माणूस मराठी या गोष्टीसाठी ह्या माणसाने सत्तेवर लाथ मारली. उद्धव ठाकरेंनी षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांशी संवाद साधताना शिंदेंच्या पक्षावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गद्दार विकत घेता येऊ शकतात मात्र गर्दी विकत घेता येत नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. देश आता हुकुमशाहीच्या दिशेनं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आणि निवडणुकीमध्ये तुम्ही मोदींचा फोटो लावा आणि आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो. आमने सामने येऊन लढूया असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलंय. मुंबई महापालिकेतील एफडीचा उल्लेख करत मुंबईला कंगाल करण्याचा डाव असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केलाय. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांखेरीज मत मिळू शकत नाही हे तुम्ही मान्य केलेले आहात. हे मोदींना सुद्धा मान्य करावं लागलेलं आहे. मोदी के आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा. का हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मागून दाखवा. होऊ द्या. आमची तयारी आज जे नाटक आहे ना आमने सामने येऊन द्या. आमने सामने आमची तयारी आहे. तुम्ही मोदींचा फोटो लावून या. आम्ही आमच्या वडिलांचा आणि आमच्या नेत्याचा फोटो बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो. बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजूने जातो. ज्या कलाकारांनी जे चित्र चितारलं असेल त्यांचा मला काही अपमान नाही करायचं पण त्यांना व्यवस्थित वेळ दिला गेला आहे का हे त्यांना विचारणं गरजेचं आहे. कारण घाई गडबडीमध्ये काहीतरी रंगवून ठेवायचं आणि हे तुझे वडील अजिबात नाही. संजय तुम्ही जे बोललात ना की वडील चोरणारी अवलाद मी बोललो होतो दसरा मेळाव्यामध्ये. चोरता चोरता मला एवढंच सांगायचं की स्वतःचे वडील लक्षात ठेवायचे ते विसरायचे तुम्ही. वडील कोण काय माहिती. कारण इकडे शिवसेना प्रमुखांचे विचार, तिकडे मोदी का आदमी, तिकडे काल म्हणाले शरद पवार गोड माणूस. नक्की कोणाचे फोटो लावणार तुम्ही आणि कोणाचं तुम्ही हे करणार. बातमी अशी ऐकली की राष्ट्राध्यक्षांच्या घरावरती FBI रेड टाकली अमेरिकेच्या आणि काही कागदपत्र सापडली. मग लगेच आपले जे काही इथली लोक आहेत ना खोकेवीर त्यांनी सांगितलं अरे असं तू कसं जगणार. ना झोपेचा पत्ता ना खायचे वांदे सगळेच वांदे. भाजपाते नाही तर मिंदे गटाते बघ सगळं मस्त. हर्षवर्धन पाटलांनी सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळे उद्या कदाचित अशी बातमी येण्याची शक्यता आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंदे गटात किंवा भाजपात गेले तर काय आश्चर्य वाटायची गरज नाही. मुंबईला कोंबडीची उपमा देणं उचित नाही असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय. मुंबईतल्या एका कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी मुंबई ही सोन्याची कोंबडी असून भाजप मुंबईला भिकेला लावणार असा आरोप केला होता. यावरून मुनगंटीवार यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. तसंच उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या काळात मुंबईतले रस्ते नेहमीच खड्डेमय राहिल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय. तसंच सत्ता गेल्यानं होणाऱ्या चिडचिडीमुळे उद्धव ठाकरे बडबडत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. मुंबईबद्दल कोंबडी वगैरे असे शब्द वापरलेच पाहिजे का. यापेक्षा चांगले शब्द मुंबईबद्दल आपल्याला बोलता येणार नाही. आर्थिक महाशक्ती आहे.
सोन्याचं अंड देणारी कोंबडी अशा पद्धतीचे शब्द वापरणं हेच अयोग्य आहे. किती दिवस भावनेचं राजकारण करणार? कधीतरी आत्मचिंतन करणार की नाही की मुंबईमध्ये आम्हाला जनतेने 20-20 वर्ष निवडून दिलं, तर या मुंबईला आम्ही अत्याधुनिक शहर करण्यामध्ये काही कार्य केलं आहे? मला असं वाटतं की हा अधिकार त्यांनी 20 वर्ष सत्तेत होते, आता त्यांनी अधिकार गमावला आहे हे निश्चित आहे. असं आहे, सत्ता गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी खदखद आहे ती अशा शब्दाचा उपयोग करून चिडचिड व्यक्त करण्यामध्ये ते घालवत आहे. या सत्ता गेल्यानंतर एकही असं त्यांचं भाष्य नाही, भाषण नाही की ज्यामध्ये त्यांनी 2.25 वर्षामध्ये राज्याच्या जनतेच्या सेवेसाठी कोणते निर्णय केले असा एकही निर्णय त्यांना सांगता येत नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्यानं वादात सापडले होते. राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमधील वाद सातत्यानं समोर आले होते. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांवर टीकेची झोड देखील उठवली होती. आणि यानंतर आता राज्यपालांनी थेट पंतप्रधान मोदींकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची मन की बात बोलून दाखवली आहे. या संदर्भात राजभवनानं एक प्रसिद्धी पत्रक जारी केलंय. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करू इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यपालांना पदमुक्त केलं जाणार का हे पाहावं लागेल. आणि आता एक मोठी बातमी, साईबाबांचे व्हीआयपी दर्शन घडवून देणारे एजंट आणि बोगस पीएंना आता चाप बसणार आहे. आमदार आणि खासदार विश्वस्त यांचे बोगस पीए आणि एजंट्सना साई मंदिर परिसरात नो एंट्री केली जाणार आहे. व्हीआयपींना दर्शन घडवून देण्यासाठी अनेकांची दररोज लगबग सुरू असते आणि यातून आमदार खासदारांचा पीए असल्याचं सांगून अनेक जण आपला गोरखधंदा करत असतात. आणि यापुढे आता आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, विश्वस्त यांना स्वीय सहाय्यकाचे अधिकृत पत्र साईबाबा संस्थानला द्यावं लागणार आहे. तर व्हीआयपी दर्शनाच्या नावानं आतापर्यंत फसवणूक होत होती, मात्र आता या बोगस पीएंना चाप बसणार आहे. साईबाबांचं व्हीआयपी दर्शन घडवून देणारे एजंट आणि बोगस पीएंना आता चाप बसणार आहे. आमदार खासदार विश्वस्त यांचे बोगस पीए आणि एजंट्सना साई मंदिर परिसरात आता नो एंट्री केली जाणार आहे. तर व्हीआयपींना दर्शन घडवून देण्यासाठी अनेकांची दररोज लगबग सुरू असते आणि यातून आमदार खासदारांचा पीए असल्याचं सांगून अनेक जण आपला गोरखधंदा आतापर्यंत करत होते, मात्र आता या सगळ्या प्रकरणाला चाप बसणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरीश, खरं तर व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली आतापर्यंत गोरखधंदा सुरू होता असंच म्हणावं लागणार आहे आणि आता या सगळ्या प्रकरणाला चाप बसणार आहे. नक्कीच प्राजक्ता, आपण जर बघितलं तर साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो साईभक्त दररोज येत असतात, ज्यामध्ये नेते, अभिनेते सगळ्यांचा भरणा असतो. अनेक अधिकारी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि साईबाबा संस्थांची जी नियमावली आहे त्यानुसार जे माजी विश्वस्त आहेत, आमदार खासदार आहेत, मंत्री आहेत, आजी माजी मंत्री आहेत, यांनी शिफारस ज्यांची केलेली आहे यांना विशेष दर्शन या ठिकाणी दिलं जातं. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीमध्ये हा जो गोरखधंदा सुरू आहे, ज्यामध्ये अनेक जण आपण नेत्यांचे किंवा विश्वस्तांचे पीए असल्याचं भासवून शिर्डीच्या मंदिर परिसरामध्ये असतात आणि अनेकांना ते दर्शन घडवून देत असतात. खरं तर ही कल्पना त्यांच्या जे विश्वस्त किंवा आजी माजी आमदार आहेत यांनाही नसते आणि कुणाला ते दर्शन देत आहेत, त्यातून ते काय साध्य करतायत हे त्यांनाही कळत नसतं. आणि हीच गोष्ट जे जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश आणि साईबाबा संस्थांचे अध्यक्ष यांच्या लक्षात आली आणि त्यानुसार त्यांनी आता प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज एक बैठक पार पडते आहे. साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी प्रशासनाची बैठक होते आहे, ज्यामध्ये हे जे बोगस पीए किंवा एजंट या मंदिर परिसरामध्ये जे फिरतात आणि जे अनेकांचं लूट करून किंवा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दर्शन घडवून देतात, अशा लोकांवरती निर्बंध आणणार आहेत. त्यांना मंदिर परिसरामध्ये नो एंट्री दिली जाणार आहेत आणि जे अधिकृत जे पीए आहे यांचे पत्र आता आजी माजी खासदार, मंत्री, विश्वस्त यांना साईबाबा संस्थानला द्यावं लागणार आहे. त्यामुळं साईबाबांची भक्तांची जी फसवणूक आहे ती देखील थांबणार आहे आणि नावाचा जो गैरवापर होतोय, फसवणूक आतापर्यंत सुरू होती आता ती थांबणार आहे आणि या सगळ्या प्रकरणाला चाप बसणार आहे. हरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.
आणखीन एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट आखल्याची माहिती समोर आली आहे। तसंच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात 26/11 सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत देखील जैश ए मोहम्मद असल्याचा अलर्ट देण्यात आलाय। गुप्तचर विभागाच्या या अहवालानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार जैश ए मोहम्मदचे दहशतवादी नेपाळ मार्गे उत्तर प्रदेशात दाखल होऊन राम मंदिरावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि हा कट अयशस्वी झाला तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात, राजस्थानमधील कोणत्याही इतर मोठ्या राम मंदिरावर हल्ले करून जातीय तणाव निर्माण करण्याच्या सूचना देखील या संघटनेच्या दहशतवाद्यांना देण्यात आल्याची माहिती आहे। याशिवाय देशातील बहुसंख्य एटीएम मध्ये स्फोट घडवून रोख रक्कम जाळण्याचा देखील प्रयत्न सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।